जर तुम्ही नवीन फ्रीज घेण्याचा विचार करत असाल आणि सॅमसंगचा फ्रीज घ्यायचा मनात असेल तर असा एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे तुमचा हा निर्णय बदलू शकतो. कुठला? चला दाखवतो. हा फ्रीज कुठला आहे? 4 स्टार 198 लिटरचा आहे. कलर पॅटर्न बघा हाच असेल, सिंगल डोअरमध्ये किंवा दुसरे पण कलर असू शकतील, पण सगळ्यामध्ये शक्यतो हा प्रॉब्लेम आहेच. आतमध्ये कूलिंग वगैरे सगळं चांगलं आहे. याचं प्रॉब्लेम पुढं नाही आहे, पाठीमागच्या साईडला प्रॉब्लेम आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर ही आहे मागची बाजू. वर काही प्रॉब्लेम नाही, खराब प्रॉब्लेम इथे आहे या ड्रिप पॅनमध्ये. हे पाईप पाण्यात बाहेर यासाठी लावले मी, ते सोडून द्या सध्या. हा आहे कॉम्प्रेसर आणि हा आहे ड्रिप पॅन, म्हणजे फ्रीजमधलं पाणी आपलं कलेक्ट होतं ते. याच्यामध्ये किती गॅप आहे बघा. बऱ्याच दुसऱ्या कंपन्यांच्या फ्रीजमध्ये काय असतं की हा कॉम्प्रेसर गरम होतं जर राहतो आणि हा ड्रिप पॅन त्याला चिटकूनच असतो. त्यामुळे काय होते, यातली हीट याच्यामध्ये ट्रान्सफर होते, जे पाणी असतं साठलेलं ते उडून जातं. पण याच्यामध्ये तसं होत नाही. एवढा गॅप असल्यामुळे काय होतं, हीट ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे पाणी जसंच्या तसंच याच्यामध्ये राहतं आणि ते सारखं ओव्हरफ्लो होतं. दर आठवड्याला काढायला. फारच छोटा आहे आकाराचा, त्यामुळे मी हे पाईप लावलेत बाहेर पाणी पडण्यासाठी. पण तरी पण आपल्याला फ्रीज पुढं ओढावाच लागतो. हा एक पाईप आधी लावला, ते थोडा खाली झाला म्हणून हा दुसरा परत लावलेला आहे. पण तरी पण आपल्याला मागं काही ठेवलं असेल, बाटली ठेवली असेल, बकेट ठेवली असेल, ती तर भरतेच 15 दिवसात. त्यामुळे सारखं आपल्याला काढावं लागतं, फ्रीज पुढं ओढावं लागतं. हीच एक मोठी डोकेदुखी आहे. बाकीच्या कंपन्यांचे जे असतात ते हीट ट्रान्सफर होऊन हे गरम होतं, ट्रिप पॅन पाणी उडून जातं. त्यामुळे 2-3 वर्षात, 3-4 वर्षांनी जर खराब होतं ते ट्रिप पॅन. पण तेवढं बदललं तरी एवढा हेडेक आपला वाचतो ना. ह्याच्यामुळे तर काय होतं, हा ड्रिप पॅन तसाच आहे, जसा आहे तसाच आहे. 5 वर्ष झाली काय सुद्धा याला झालेलं नाही. पण हा प्रत्येक वेळी फ्रीज पुढवून पाणी काढणं म्हणजे त्रासाचं काम आहे ते. तर हाच एक मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तर कुठल्या मॉडेलला हा प्रॉब्लेम आहे. हा 198 लिटरचा फ्रीज आहे. हाच कलर असेल किंवा याच्यासारख्या दुसरा पण असेल. सिंगल डोअरमध्येच हा प्रॉब्लेम येतो, डबल डोअरमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही, कारण त्याचे ड्रिप पॅन खाली असतात आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित इव्हॅपोरेट होण्याची व्यवस्था असते.